मानसकर साहेब, अनिल पाटील साहेब आणि सर्व मान्यवर, मी सगळ्यांचे नाव घेऊन आपला वेळ घेऊ इच्छित नाही, परंतु या जागतिक मराठी संमेलनाच्या निमित्तानं गेले 2 महिने, 1.5 ते 2 महिने ज्या कोणी कष्ट घेतले, अपार कष्ट घेतले, त्या सगळ्यांचं या ठिकाणी मी खूप खूप अभिनंदन करतो, खूप खूप स्वागत करतो, खूप खूप सत्कार करतो. कारण हा एकट्या दुकट्याने करायचा कार्यक्रम नाही, हा सामूहिक असा कार्यक्रम आहे. त्या रामदास फुटाणे साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे या 20व्या जागतिक मराठी संमेलनामध्ये आतापर्यंत त्यांनी 19 संमेलनं आयोजित केली आणि हे 20वं संमेलन होतं. पण त्यांनी स्वतः मान्य केलं की ह्या संमेलनामध्ये अतिशय चांगल्या प्रकारचं उपस्थिती, त्याचबरोबर सर्व व्यवस्था अतिशय चांगल्या प्रकारची होती. ही खऱ्या अर्थानं रयत शिक्षण संस्थेला दिलेली पोचपावती आहे असं मी समजतो. पहिल्या दिवसापासून माननीय शरदचंद्रजी पवार साहेब जे या संस्थेचे अध्यक्ष आहेत, त्यांच्यापासून तर आज समारोपाच्या कार्यक्रमापर्यंत प्रत्येक कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ज्या ज्या कोणी म्हणून प्रयत्न केले, ज्या ज्या कर्मचाऱ्यांनी, ज्या ज्या अधिकाऱ्यांनी, मुख्याध्यापकांनी, शिक्षकांनी, प्राध्यापकांनी, प्राचार्यांनी ज्या ज्या कोणी म्हणून प्रयत्न केले त्या सगळ्यांचे मी अतिशय आभारी आहे. आणि अधिक वेळ न घेता इलेक्ट्रॉनिक मीडिया, प्रिंट मीडिया आणि आपण सगळेजण, कारण आपण सगळे जरी पेंडाल उभा केला, सगळं उभं केलं, पण ऐकणारे लोक नसतील, योग्य प्रकारचे मुलं किंवा मुली किंवा या परिसरातले लोक या ठिकाणी उपस्थित नसतील तर त्या कार्यक्रमाला काही मजा येत नाही. आणि म्हणून आपण सगळ्यांचे या ठिकाणी मी शेवटी सगळ्यांचे स्वागत करतो, सत्कार करतो, अभिनंदन करतो आणि 2 शब्द संपवतो. त्यांची पुढच्या मनोगताकडे वळण्यापूर्वी एक सत्कार आणि एक विशेष उल्लेख करूया आणि मग पुढच्या मनोगताकडे वळूया. मी दळवी सरांना विनंती करते, तुम्हाला विनंती करते, रयतच्या वतीने आणि अकादमीच्या वतीने, उपस्थित सगळ्यांच्या वतीने आपण पराग सरांचा छोटासा सन्मान कडे काही सेशन्स पार पाडली. ही झूमची जी सपोर्ट टीम होती, तो जो सगळा तांत्रिक भाग सांभाळणारी टीम होती, त्यांच्याशिवाय हे घडलं नसतं. त्यामुळे त्यांचाही मी साहेब, रयत शिक्षण संस्थेच्या या 125 वर्षाच्या इतिहासामध्ये एक सुवर्ण अक्षराने लिहून ठेवा असा हा सोहळा आहे. मराठी ही जिथं रयतनं सुरुवात केली, ज्ञानदेव गोलप नावाचा एक विद्यार्थी आहे, तो सुद्धा मराठी विद्यार्थी आहे. आणि या 125 वर्षाच्या इतिहासामध्ये आज पुढची 50 वर्ष कशी गाठावी हे आज या संमेलनाने आम्हाला शिकवलं म्हटलं तरी चालेल. आमच्यासमोर बसलेले तुम्ही विद्यार्थी, तुमचं जग 1930चं काय असेल, 40चं काय असेल, 50चं काय असेल, त्या जगाचे विषय कोणते असतील, आर्थिक विषय कोणते असतील, सहकारातले असतील, ॲग्रीचे विषय असतील, त्याच्यानंतर AIचे विषय कोणते येणार आहेत, आव्हानं कोणते येणार आहेत, त्याला तोंड कसं देणार आहे. आणि या सगळ्याच्यामध्ये जगभर महाराष्ट्रातील जी मंडळी पसरलेली आहेत, याने आपल्याला सगळ्यांना मार्गदर्शक करण्याचं काम आज केलेलं आहे. एक प्रकारे रयतची पुढची दिशा देण्याचं काम या संमेलनानं केलं आहे असं म्हटलं तरी चालेल. म्हणून फुटाणे साहेब आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचा आभार मानतो. धन्यवाद. व्यासपीठावरती होणं ते आमच्यासाठी आनंदाचा भाग होता. आपण मनोगत व्यक्त केलं, मनापासून आभार मानते. आणि विवेक सावंत सर, आपण समारोपापर्यंत थांबलात, या समारोपाला आपण उपस्थित राहिला, त्याचा आम्हाला मनापासून आनंद आहे. तुम्हाला कितीही ऐकलं तरी आम्हाला कंटाळा येत नाही तुम्हाला ऐकायचा, कारण तुम्हाला तुमच्याकडे आमच्यासाठी सांगण्यासारखं खूप काही असतं. तुम्हाला निमंत्रित करते. जरूर. चंद्रकांत दळवी सर मनोगत व्यक्त करतील आणि त्यानंतर आपण विवेक सावंत सरांच्या मार्गदर्शनाकडे वळूया. 20व्या जागतिक मराठी परिषदेसाठी अकॅडमीच्या वतीनं शोध मराठी मानाचा या संमेलनासाठी आपण सर्वजण उपस्थित आहोत. 3 दिवसाचे कार्यक्रम अतिशय चांगल्या पद्धतीने यशस्वी झाले आणि हा कार्यक्रम यशस्वी करण्यामध्ये जागतिक मराठी अकॅडमी आणि रयत शिक्षण संस्था यांनी जे काही प्रयत्न केले, ज्यांनी याच्यामध्ये योगदान दिलं, त्या सगळ्यांचा मी मनापासून अतिशय आभारी आहे. 2 महिन्यापूर्वी माननीय अध्यक्ष रयत शिक्षण संस्थेचे माननीय शरद पवार साहेबांनी असा
फोन करून सांगितलं की आपण जागतिक मराठी अकादमीच्या वतीनं शोध मराठी मनाचा हे कार्यक्रम आपण नवे शिक्षण संस्थेमध्ये घेऊया का. फुटाणे साहेब आणि आपण दोघांनी मला फोन केला आणि मी सांगितले की आपण नक्की येऊ शकतो आणि नंतर आपण मान्यता दिली आणि मग आपण हा कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये गेले 2 महिन्यापासून काम करतो आहोत. हा उद्देशच मुळात महाविद्यालयीन विद्यार्थी आणि तरुणांच्या मध्ये त्यांना मराठी माणसानं महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये आणि जगामध्ये जिल्हा परिषदांच्या शाळांमधून येऊन किती उंची गाठलेली आहे ही सगळी प्रोत्साहनात्मक व्यक्ती, मोटिवेशनल स्पीकर्स आपल्यासमोर आणावीत आणि त्यांच्या माध्यमातून या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व्हावं हा याच्या पाठीमागचा मुख्य उद्देश होता. आणि याच्यासाठी कुठलं क्षेत्र मागे ठेवलेलं नव्हतं. म्हणजे उद्योग, नोकरी, व्यवसाय, त्याच्यानंतर मग काव्य, शिल्प, त्याच्यानंतर चित्रकला, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, ML, सायबर सिक्युरिटी, सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणारे जे 2 कार्यक्रम झाले ते आधारवड नावानं. खरं म्हणजे या ठिकाणी हा जो काही उपस्थिती आहे त्या उपस्थितीचं गम्य आपल्याला मी सांगू इच्छितो मुद्दामून. कारण 3 दिवस जर का 3,500 कपॅसिटी त्या सभागृहाची आहे, जर का त्याच विद्यार्थ्यांना जर का रोज रोज यायला सांगितलं असतं तर ते विद्यार्थी कंटाळून गेले असते आणि मग इतर विद्यार्थ्यांना हा कसा ही संधी मिळाली असती. म्हणून आम्ही फुटाणे साहेब आपल्याशी व्यवस्था केली होती की पहिल्या दिवसासाठी 2 सेशन आणि तिसऱ्या दिवसासाठी 1 सेशन असे 4 सेशनमध्ये आम्ही 3.5 × 4 अशा प्रकारे जवळपास 10,000 ते 11,000 विद्यार्थ्यांना गेल्या 3 दिवसात फिजिकली संमेलित होण्याची संधी उपलब्ध करून दिली. आणि प्रत्येक वेळेला आपल्यासमोर फ्रेश क्राऊड होता. सहभागी झालेल्या सर्व मान्यवरांना इतका मोठ्या प्रमाणावर तरुण महाविद्यालयीन विद्यार्थी उपस्थित असल्यामुळं आपण जे विचार मांडले त्याच्यातून या विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन व्हावं. शालेय जीवनापासून मी स्वतः अनुभवलेलं आहे की शालेय आणखी कॉलेजीय जीवनामध्ये आमच्यासमोर जे व्यक्ती येऊन जातात, जे मार्गदर्शन आपल्याला मिळतं, ते अनुभव आपल्याला येतात, त्याच्यातला एखाद्या व्यक्तीनं नमूद केलेलं एखादं वाक्य सुद्धा एखाद्या विद्यार्थ्यांचं जीवन बदलून टाकतं, हे आपण अनेकाने अनुभवलेलं आहे. आणि म्हणून 10,000 विद्यार्थ्यांना किती मार्गदर्शन होते आम्ही त्याचा हिशोब करत सांगायचं होतं, त्याच्यामध्ये फार पुन्हा वेळ जाईल म्हणून मी सांगणार नाही. परंतु इतक्या सगळ्या मान्यवरांना आपल्यासमोर घेऊन येण्याचं जे काम केलं ते जागतिक मराठी अकादमीनं केलं, ते रामदास फुटाणे साहेबांनी केलं. आणि त्यांना जे साथ आहे ते मग अकादमीचे सगळेच मंडळी, शिवप्रसाद नाड यांच्यापासून ते डॉक्टर अरुण पाटील यांच्यापर्यंत या सगळ्यांनी खूप मोठं, कारण आमच्याकडे स्वागताने जे काही बौद्धिक खाद्य द्यायचं होतं ते सगळं कौतुक करावं तेवढं थोडं आहे की जगभरामध्ये एवढी सगळ्या क्षेत्रामध्ये नामवंत जी माणसं आहेत आणि प्रत्येक संमेलनासाठी नवीन व्यक्ती जगभरामध्ये गेलेल्या, या देशामध्ये असलेल्या प्रत्येकांना नवीन लोकांना पण संधी द्यायची, नवीन लोकांचे विचार पण आपल्यासमोर मांडायचे आणि त्यांच्यामधून प्रेरणा मिळावी हा मराठी तरुणांना हा त्याच्यातला मुख्य उद्देश. मला असं वाटतं की हे संमेलन या उद्दिष्टासाठी आपण सुरू घेतलं, हे 20वं संमेलन, ते 101% यशस्वी झालं या उद्देशामध्ये असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही. आणि म्हणून जागतिक मराठी अकादमीसाठी आपण सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवून त्यांना मनापासून आपण धन्यवाद देतो. हा कार्यक्रम संपन्न उद्देश होता की जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत पोहोचणं हा याच्यातला मुख्य उद्देश होता. आणि म्हणून YouTube चॅनलच्या माध्यमातून हा जगभरासाठी हा कायमचा ठेवा म्हणून जतन करण्याचं काम सुद्धा या कार्यक्रमामध्ये करण्यात आलेलं आहे.
मगाशी सचिव साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे आपण रयत शिक्षण संस्थेच्या वेबसाईटला गेलात आणि शोध मराठी मनाचा हे जर का तुम्ही टायटल टाकलं तर पहिल्या दिवसापासून म्हणजे पहिल्यांदा आपण हनुमंतराव गायकवाड आणखी राजीव खांडेकरांची जी मुलाखत घेतली तेव्हापासून ते आजच्या कार्यक्रमामध्ये सुद्धा आपण मगाशी त्या सेशनमध्ये पाहिलं की विवेक सावंतांनी आपल्याला जे मार्गदर्शन केलं, मंगेश आमलेंनी आपल्याला जे मार्गदर्शन केलं ते मला असं वाटतं की सगळ्या संमेलनाचा सार होतो असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही. आणि म्हणून त्यांना पुन्हा या कार्यक्रमाचा समारोप करण्याच्या माध्यमातून पुन्हा तुमच्याशी बोलण्याची या ठिकाणी आम्ही मुद्दा म्हणून संधी देतो आहोत आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी. आणि म्हणून फेसबुक असेल, सोशल मीडिया असेल, आणखी यूट्यूबच्या माध्यमातून साताऱ्यामध्ये वाहिन्या, साताऱ्याच्या ज्या वृत्तवाहिन्या आहेत, जिल्ह्याच्या, तालुक्या, शहराच्या वृत्तवाहिन्या आहेत, त्यांनी सुद्धा याच्यामध्ये 24 आवर्स जवळपास हा कार्यक्रम जो आहे तो सातारा जिल्ह्यामध्ये पोच केला. त्यांना मनापासून धन्यवाद. मगाशी सचिव साहेबांनी आणखी रामदास फुटाणे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे मी या जिल्ह्यातल्या सगळ्या माध्यमांच्या प्रतिनिधींना, प्रिंट मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या सर्व माध्यमांना मनापासून त्यांच्या प्रतिनिधींना धन्यवाद देतो की पहिल्या पत्रकार परिषदेपासून ते आतापर्यंत आपण हा कार्यक्रम सगळ्या लोकांच्यापर्यंत पोहोचवल्यामुळं याचं महत्त्व अतिशय महत्त्वाचं हे राहिलेलं आहे. पहिल्या दिवसापासून सर्व मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य, जनरल बॉडीचे अनेक सदस्य 85 इयर्स ओल्ड आहे, ते पहिल्या दिवसापासून आतापर्यंत कंटिन्युअस या कार्यक्रमाला बसून आहेत. उदाहरण दाखल मी मुद्दाम त्यांचं नाव घेतलं. आमच्या जगदाने ताई सुद्धा या ठिकाणी सगळ्या कार्यक्रमाला पहिल्या दिवसापासून उपस्थित आहेत. तर ह्या सगळ्यांनाच मी मनापासून धन्यवाद देऊ इच्छितो. स्नेहल दामलेंचा या ठिकाणी उल्लेख केला पाहिजे. खूप अवघड काम आहे. पहिल्या दिवसापासून इतके मान्यवर येत आहेत, इतक्या पद्धतीने त्या कार्यक्रमामध्ये एवढे चेंजेस होत आहेत, परंतु कितीही अडचणी निर्माण झाल्या तरी तुम्हा सगळ्यांना शांत ठेवणं, आम्हाला शिस्त लावणं आणि सगळ्या वक्त्यांना बोलायला मुक्तपणे त्यांची छानपैकी ओळख करून देऊन हे करणं खूप अवघड काम होतं. आणि म्हणून स्नेहल दामले यांना मी मनापासून धन्यवाद देऊ इच्छितो. वतीनं अकॅडमीच्या वतीनं आम्ही 2 जागतिक गौरव पुरस्कार देण्यात आले. ते आम्ही दिले राजीव खांडेकर यांना आणखी हनुमंत गायकवाड यांना. ते इथं आले, त्यांनी स्वीकारला. त्यामुळं आमच्या संयोजकाचं आणि जागतिक मराठी अकॅडमीचं सुद्धा एक चांगला त्याच्यामध्ये आणि चांगलं काम केलं असं म्हणता येईल. याच्यामध्ये सहभागी झालेले परदेशामधून इथं येऊन 2-3 दिवस राहायचं, परदेशामधून इथल्या इथं आम्ही वेळ काढायला तयार करतो ना, साताऱ्यात वेळ काढायला तयार नाही. आणि परदेशामधून माणसं इथे येतात, जागतिक मराठी अकॅडमीच्या व्यासपीठावरून आपल्याला मार्गदर्शन करतात. ज्यांना येणं शक्य झालं नाही त्यांनी व्हिडिओच्या माध्यमातून, काही लोकांनी लाईव्ह, काल आमोद केळकर काल रात्री 10 वाजता जेव्हा तिथे रात्रीचे 3 वाजले होते, अंदाज फुटण्यासाठी तुमच्या शब्दाखातर ही माणसं येऊ शकतात. तुम्हाला पण यामध्ये मनापासून धन्यवाद देऊ इच्छितो. खरं म्हणजे इतक्या विविध प्रकारचे कार्यक्रम झाले, सगळे बौद्धिक, अतिशय जिथं शक्य झाले ते 100% कार्यक्रम इथं बसून ऐकले. संवादकांना धन्यवाद दिले पाहिजे. किती संवादक होते. आज महेश म्हात्रे आणि चोरुंडे जर या ठिकाणी उपस्थित असले, त्या सगळ्या संवादकांनी मी पाहते पहिल्या दिवसापासून इथंच मुक्काम ठोकून आहेत. आणि सगळ्या बोलणारे वक्ते आहेत किंवा सहभागी होणारे जे काही मान्यवर आहेत त्यांच्याशी बोलायचं, त्यांच्याशी चर्चा करायचं, स्वरूप समजून सांगायचं आणि व्यासपीठावरून नेमकं ज्या उद्देशानं त्यांना आपण या ठिकाणी बोलवलं आहे तो उद्देश त्यांना प्रश्न विचारायचे. संवादक म्हणून सगळ्यांचाच मी मनापासून अतिशय मनपूर्वक आभार मानतो. रयत शिक्षण संस्थेला ही संधी दिली, उपलब्ध करून दिल्याबद्दल माननीय रामदासजी फुटाणे आपला आणि सगळ्यांचा मनापासून मी आभार मानतो. कारण 105 वर्षाची जुनी संस्था आणि रयत शिक्षण संस्थेचं सगळ्यांनाच आपल्याला कल्पना आहे, परंतु 4.5 लाख विद्यार्थी इथे शिक्षण घेत असतात. एकूण 752 शाखामध्ये त्या रयत शिक्षण संस्थेचं कामकाज चालू आहे. जे नवीन मंडळी आहेत ज्यांना माहिती नसेल त्यांच्यासाठी मुद्दाम सांगतो,
100पर्यंत 100पेक्षा अधिक मराठी शाळा आहेत, म्हणजे प्रायमरी स्कूल्स इंग्लिश मीडियम आणि मराठी मीडियम. त्याच्यानंतर 452 हायस्कूल्स आहेत, 184 ज्युनियर कॉलेजेस आहेत, 43 कॉलेजेस आहेत, 8 आश्रमशाळा आहेत आदिवासी विभागामध्ये, 84 हॉस्टेल्स आहेत, इंजिनिअरिंग कॉलेज आहे, मॅनेजमेंटचं कॉलेज आहे. आणि इथं 12,500 अध्यापक वर्ग, शिक्षक वर्ग इथं शिकवत असतो डेली. आणि त्यांना सपोर्टिंग शिक्षकेतर कर्मचारी 2,500 आहेत. 15 ते 16,000 लोक. आणि तुम्हाला तर कल्पना आहे की सगळीकडे जागा रिक्त आहेत. त्या रिक्त जागावर आम्ही आणखी लमसम आणि सेजच्या माध्यमातून जे माणसं काम करतात आमच्याबरोबर, त्याचा आम्ही इथं उल्लेखच करत नाही. म्हणजे तसा विचार केला तर आम्ही जवळपास 18,000 ते 20,000 लोक या ठिकाणी सगळे शिक्षण संस्थेमध्ये ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये काम करतायत. यांच्या माध्यमातून प्रचंड मोठ्या प्रमाणावर काम शिक्षणाचं चालतं. आणि कर्मवीर अण्णांनी, लक्ष्मीबाई भाऊराव पाटील यांनी आणि त्यांच्याबरोबर काम केलेले गेल्या 105 वर्षापासूनचे जे असलेले नसलेले सर्व सहकारी यांच्या मेहनतीने, यांच्या कष्टातून ही संस्था उभी राहिलेली आहे. आणि ती सामान्य माणसासाठी काम करते. म्हणजे आपल्याला आश्चर्य वाटेल की 4.5 लाख विद्यार्थ्यांपैकी 60% विद्यार्थी हे मागासवर्गीय, आणखी इकॉनॉमिकली वीकर सेक्शनमध्ये आहेत. 19 जिल्ह्यामध्ये तिचं कार्यक्षेत्र आहे, 2 राज्यामध्ये कार्यक्षेत्र आहे. आणि म्हणून तिला या देशातली सर्वातली मोठी आणि जुनी शिक्षण संस्था, एवढंच नव्हे तर एशियामधली सगळ्यातली मोठी शिक्षण संस्था असं तिचं नाव आहे. त्याचं सगळं श्रेय आहे त्या सगळ्या रयतसेवकांना विचारला जातं. आम्हाला अभिमान आहे की म्हणजे मी स्वतःही रयतचा विद्यार्थी आहे. मी पण रयतच्या हनुमान विद्यालय निढळमध्ये हनुमान मंदिरामध्ये भरणाऱ्या शाळेमधून शिकूनच आलेलो आहे. जे मान्यवर सगळे मग अशी बार्शीचा कुणी होता, कुणी माढ्याचा होता, विवेक सावंत साहेबांचं आपल्यासारख्याच एका खूप सर्व प्रकारचे ऑर्ड इथे आम्हा सगळ्यांना या ठिकाणी शिकवण्याची, शिकण्याची, काम करण्याची इथं संधी समजतो. इथं येत असताना खरं तर 2 कार्यक्रमाचा मी जरूर उल्लेख करेन की चित्र, शिल्प, काव्य आणि चित्र हा जो रात्रीचा जो कार्यक्रम झाला तो अशा प्रकारचा कार्यक्रम जागतिक मराठी अकादमीनं पहिल्यांदाच केला सर. नाना तुम्ही मला सांगितलं तो कार्यक्रम. आणि त्याच्यामध्ये सहभागी झालेले कवी, ज्येष्ठतम कवी जे आहेत ज्यांना आम्ही फक्त पाहतो टीव्हीवर किंवा कुठेतरी एखाद्या मासिकामध्ये, आमचे प्रमोद शिंदे साहेब असतील किंवा अशोक नायगावकर असतील, यांच्याबरोबर काल जवळपास 25 ते 30 कवी आले होते. खरं तर काही जणांना फक्त 1 किंवा 2च कविता सादर करण्याची संधी मिळाल्याच्या वैशाली पतंगी मॅडम पण या ठिकाणी आहे. म्हणजे IRS मध्ये, इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिसमध्ये आहेत, त्या डेप्युटी कमिशनर इन्कम टॅक्समध्ये आहेत. आणि कालपासून इथे काव्य संमेलनाच्या निमित्ताने या संमेलनाच्या ठिकाणी आजही समोर आपल्यासमोर या ठिकाणी बसलेले आहेत. आपल्या सगळ्यांच्यामुळे हा कार्यक्रम खरं तर यशस्वी झाला. प्रत्येकाचं योगदान आहे. आणि या सकाळी सगळ्यांचा आपण सत्कार केला, पुन्हा नामोल्लेख करणारा, परंतु हा जो मंडप ज्यांनी दिलेला आहे आपल्या सगळ्यांनाच जाणवलं असेल की ही सगळी व्यवस्था, लाईटची व्यवस्था, ऑडिओ सिस्टीम या लेवलची होती. आणि म्हणून या कार्यक्रमाची उंची आपण ती गाठू शकलो. साळुंखे मंडप कॉन्ट्रॅक्टर जे आहेत त्यांचा आवर्जून उल्लेख करेन, बाकी सगळ्यांचा उल्लेख केला असल्यामुळे मी रिपीट करणार नाही. पुन्हा अशा प्रकारची संधी म्हणजे रयत संस्थेमध्ये आणि आमच्यासाठी फार मोठा कार्यक्रम असतो. 22 मेचा कार्यक्रम हा फार मोठा कार्यक्रम असतो. पण त्याच्यापेक्षाही 4पट 5पट मोठा कार्यक्रम हा होता. आणि याच्यामध्ये ज्यांचा मनाशी उल्लेख केला त्या सगळ्यांचा तर योगदान आहेच, पण त्या सगळ्यांचे जे टीम लिडर आहेत, आमचे सचिव विकास देशमुख आहेत असं म्हणावं लागलं. त्यांना आणि त्यांच्या टीमला मी मनापासून धन्यवाद देतो. राजमाता जिजाऊ यांची जयंती आहे आणि त्या दिवशी आपला हा कार्यक्रम संपन्न होतो. एका बाजूला कर्मवीर अण्णांचा फोटो, एका बाजूला शिवरायांचा फोटो आहे. आणि आज जिजामाता, राजमाता यांची जयंती आहे. त्यांना अभिवादन करतो, कर्मवीरांना अभिवादन करतो, शिवरायांना अभिवादन करतो आणि माझं लांबलेलं भाषण संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. बंधू भगिनींनो, मला आत्तापर्यंत
प्रेडिक्टेबल एक्झाम्स विषयी माहिती होती, पण ऐन वेळची परीक्षा घेतली जाते असं मला माहीत नव्हतं. त्यामुळे मला अचानक म्हणजे ॲक्सिडेंटल अध्यक्षपद असं काहीतरी त्याला मी म्हणेन, पण त्याबद्दल मी संयोजकांविषयी मनापासून कृतज्ञता व्यक्त करतो. दळवी सरांनी जे एक भाषण आत्ता केलं ते समारोपाचं एक समग्र आदर्श भाषण कसं असावं त्याचा विलक्षण वस्तुपाठ होता. आणि एखाद्या संस्थेचा नेता कोणालाच कसं विसरत नाही आणि म्हणून तो नेता असतो याचाही तो एक मानदंड त्यांनी प्रस्थापित केला. आज रामदासजींनी कानोपात्रा आणि क्लिओपात्रा असं एक रूपक आपल्यासमोर आणलं आणि मी स्थिमित झालो की अशा प्रकारचा ग्लोबलायझेशनचा अन्वय तर मी कधीच ऐकला नव्हता. मला असं वाटतं की आपण पुढे काय करू शकतो याविषयी. पहिली गोष्ट म्हणजे हा जागतिक संदर्भात शोध मराठी मनाचा घेतला गेला. त्याच्यातला सर्वात महत्त्वाचा शब्द माझ्या दृष्टीने जो आहे तो मराठी हा आहे. आणि आपण जागतिकदृष्ट्या मराठी बोलणाऱ्या लोकांच्या लोकसंख्येच्या संदर्भात शोधलं तर आपण एक 15वा जगातला मोठा भाषक गट आहोत आणि आपण सगळे जगभर पसरतो आहोत. भारतीयांचं वैशिष्ट्य जे 2035 सालापर्यंत उलगडत जाणार आहे ते टायफॅक्टच्या रिपोर्टमध्ये आलेलं आहे. ते टेक्नॉलॉजी इन्फॉर्मेशन फोरकास्टिंग असेसमेंट काउन्सिलच्या रिपोर्टमध्ये आलेलं आहे. आणि त्याचं जर अगदी वेगळ्या शब्दामध्ये वर्णन करायचं झालं तर जागतिक मराठी अकादमी जे काम करते आहे त्याचा जागतिक संदर्भ काय तो तुमच्या लक्षात येईल. तो असा आहे की असं घडतंय जगामध्ये की इंडियन्स आर कॉलोनायझिंग द वर्ल्ड. आपल्याकडे लोकांनी वसाहती केल्या, पाश्चात्य लोकांनी वसाहती केल्या, पण भारतीय जगभर वसाहती करत आहेत आणि सगळीकडे पसरत आहेत. अशा वेळेला त्यांच्या घराघरांमध्ये मराठी भाषा ही टिकली पाहिजे याची जबाबदारी जे महाराष्ट्रात राहतात तुमच्या माझ्यासारखे त्यांच्यावर आहे. त्याच्यामुळे मराठी कसं शिकायचं याचा उत्कृष्ट अभ्यासक्रम जर तर त्याला जे काही तंत्रवैज्ञानिक सहकार्य लागेल ते संपूर्णपणे आमचं महाराष्ट्र ज्ञान महामंडळ द्यायला तयार होईल. कारण युरोपियन युनियन ज्या वेळेला एकत्र झालं त्यावेळेला युरोपमधल्या प्रत्येक देशाची भाषा भिन्न होती, परंतु एक मार्केट प्लेस म्हणून इकडच्या देशातले लोक लेबर मोबिलिटीमध्ये दुसरीकडे जातील. अशा वेळेला त्यांना त्या देशाची भाषा आल्याशिवाय ते तिथे विशेष व्यवहार करू शकणार नाहीत. कारण त्या त्या देशात राहणारे जे लोक आहेत ते त्यांच्या दृष्टीने त्यांची भाषा ही फक्त त्यांच्या अस्तित्वाची ओळख नसून त्यांच्या अस्मिता सुद्धा त्या भाषेशी निगडीत असतात. आणि म्हणून स्वित्झर्लंडमधून फ्रान्समध्ये गेलेल्या माणसाला फ्रेंच यावं लागेल, फ्रान्समधून जर्मनीत गेलेल्या माणसाला जर्मन यावंच लागेल. या दृष्टीने त्यांनी भाषा शिक्षणासाठी कॉमन युरोपियन फ्रेमवर्क ऑफ रेफरन्स तयार केलं आणि त्यामुळे आपण पटकन त्या भाषा संवादी पद्धतीने कम्युनिकेटिव्ह जर्मन, कम्युनिकेटिव्ह इंग्लिश असं आपण शिकू शकतो. त्यामुळे तसंच आपण एक कॉमन इंडियन फ्रेमवर्क ऑफ रेफरन्स तयार करू आणि आपली मराठी भाषा जगातल्या सगळ्या लोकांना सहज शिकता येईल. इतकी सुंदर भाषा आहे ती सहज शिकता येईल याच्यासाठी आपण प्रयत्न करूया. आणि त्याच्यामुळे आपल्या मराठी भाषेचा झेंडा जगभर फडकेल आणि जिथे जिथे मराठी लोक जातील तिथे तिथे त्यांची मुलं, त्यांची नातवंडं मराठीतच बोलतील, मराठीचा आस्वाद घेतील, मराठीवर प्रेम करतील. ह्याच्यासाठी आपण कटिबद्ध होऊया. दुसरी गोष्ट म्हणजे की आपली संस्कृती जी आहे तिचा प्रसार करण्यासाठी आपण प्रयत्न करूया. फार वेळा जागतिकीकरणाचा उल्लेख केला गेला. त्याचा जो अर्थ सध्या प्रचलित आहे तो वसुधैव मार्केटम असा आहे.
आपण मराठी लोकांनी त्याचा अर्थ वसुधैव कुटुंबकम अशा पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करूया. आणि तिसरी शेवटची गोष्ट म्हणजे संपत्तीची निर्मिती ही संपत्ती आता तयार होते आहे, ज्याचा मगाशी हातेकर सरांनी उल्लेख केला की डिझाईन्स तिकडे तयार होत आहेत आणि त्या व्हॅल्यू चेनमधल्या सर्वात कमीत कमी प्रतीच्या गोष्टी आपल्याकडे होतात. ही आपली ओळख भारताची बदलण्यासाठी आपण महाराष्ट्रापासून सुरुवात करूया. आणि त्या दृष्टीने त्यांनी जो मुख्य आपल्यासमोर कार्यक्रम मांडला की शिक्षण, आरोग्य रक्षण, त्याचबरोबर संशोधन आणि मी त्याला जोड देईन की संस्करण म्हणजे आपली संस्कृती, या सगळ्या गोष्टी जपण्यासाठी आपण प्रयत्न करूया. आणि त्यातून एक महत्त्वाची ओळख आपली जगाला देऊया आणि ती म्हणजे आपल्या देशाचं नाव भारत असं जे आहे त्याची व्युत्पत्ती समजून घेऊ. संस्कृतामध्ये त्याची व्युत्पत्ती अशी आहे की भा नाम अभा, म्हणजे नाम या शब्दाचा अर्थ म्हणजे, हा नाम अभा, अभानाम प्रभा, प्रभानाम ज्ञानम तत्र रता. म्हणजे भारत म्हणजे काय, तर जो ज्ञानाच्या उपासनेत रत आहे तो भारत. तर ती ज्ञानोत्कर्षजन्य संपत्ती जी ते डिझाईन्स, पेटंट्स याच्यातून निर्माण होते, तर ती निर्माण करायची असेल तर आपल्याला प्रथम ज्ञानाच्या उपासनेत रत व्हावं लागेल. त्याची सुरुवात आपण मराठी गावागावांमधून करूया. आणि तसं केलं असता आपण देशाला आणि जगाला पुढे नेण्यासाठी विलक्षण प्रयत्न केले. जागतिक मराठी अकादमीच्या व्यासपीठावरून आपण त्याची सुरुवात केली अशी इतिहासामध्ये नोंद होईल. रामदास फुटाणे सर आणि रयत शिक्षण तो विलक्षण आहे, कारण ते ज्यावेळी 18 वर्षाचे होते 1961 साली, त्यावेळी प्रथम ते रयत शिक्षण संस्थेच्या एका शाळेमध्ये चित्रकला शिक्षक म्हणून काम करत होते. हा संबंध वाढत वाढत इथपर्यंत आला आहे, याचा मला विशेष आनंद वाटतो. मला माझे विचार तुमच्यासमोर मांडण्याची संधी दिली याबद्दल मी संयोजकांचे आभार मानतो. आणि तुम्ही खूप चिकाटीने आणि उदार अंतःकरणाने माझे विचार ऐकून घेतले त्याबद्दल तुमचे आभार. समारंभाच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित असलेले आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि ज्यांनी त्यांच्या मुलाखतीतून आणि आत्ताही कृत्रिम बुद्धिमत्ता याविषयी मार्गदर्शन केलं, विवेक सावंत साहेब हे उपस्थित राहिले, आपणास मार्गदर्शन केलं. रयत शिक्षण संस्था आणि जागतिक मराठी अकादमी यांच्या वतीने आभार मानतो. तसेच जागतिक मराठी अकादमीचे अध्यक्ष आणि गेली 1 महिन्यापासून या कार्यक्रमाचा पाठपुरावा करत असलेले आणि ज्यांच्यामुळे गेली 20 वर्ष हा कार्यक्रम पुढे चाललेला आहे ते आपल्या सर्वांचे परिचित सन्माननीय रामदास फुटाणे साहेब उर्फ नाना यांनी 1 महिन्यापासून या कार्यक्रमासाठी बारकाईने लक्ष देऊन आत्ताच्या समारोपाच्या कार्यक्रमाला सुद्धा सुरुवातीला त्यांनी मार्गदर्शन केलं. आपल्या सर्वांचे मार्गदर्शक म्हणून ते भूमिका बजावत आहेत. त्यांचंही रयत शिक्षण संस्था आणि मराठी अकादमीच्या वतीनं हार्दिक असे आभार मानतो. या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष आणि रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन ज्यांनी आता नुकतंच मार्गदर्शन केलं ते सन्माननीय चंद्रकांत दळवी साहेब, रयत शिक्षण संस्थेचे सचिव, रयत शिक्षण संस्थेचे संघटक समितीत असलेले विद्याधर अनासकर, जयराज साळगावकर, उदयदादा लाड, गौरव फुटाणे, अशोक पाटील, ज्यांनी घेत असताना वेगवेगळ्या शैलीतून संवादक म्हणून काम पाहिलं ते जोरमारे, या उपस्थित मनापासून आभार मानतो. गेली 3 दिवस ज्यांनी इथं उपस्थित राहून आपणा सर्वांचं वेगवेगळ्या विषयावरती मुलाखत घेऊन जे मुलाखतीसाठी उपस्थित राहिले त्यांचंही या निमित्तानं आभार मानतो. कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे कुलगुरू सन्मान्य डॉक्टर ज्ञानदेव मस्के साहेब, त्यांची सर्व टीम, रयत शिक्षण संस्थेचे सर्व मॅनेजिंग काउन्सिल सदस्य, सर्व लाईफ मेंबर, लाईफ वर्कर, उच्च शिक्षण विभागाचे सहसचिव मेनकुदळ साहेब,
ऑडिट विभागाचे सहसचिव मोरे साहेब, सर्व महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापक, शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, त्यांची सर्व टीम, सर्व विद्यार्थी या सर्वांचं अकादमीच्या वतीनं आणि संस्थेच्या वतीनं हार्दिक असं आभार मानतो. सर्व व्यवस्था पाहणारे सर्व विभाग प्रमुख, ज्यांचा नामोल्लेख झालेला नाही असे सर्वजण जे मराठी मातीतून उभा राहिलेले आहेत, अशांनी मुलाखतीसाठी येऊन उपस्थित राहिले, त्या सर्वांचे आणि व्यासपीठावरील सर्वांचे मनपूर्वक अकादमीच्या वतीने आणि संस्थेच्या वतीने हार्दिक असे आभार मानतो आणि अध्यक्षांच्या परवानगीनं हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. यानंतर राष्ट्रगीत होईल.